त्याच्या पुढे लागणार आहे ते काय सांगाल राणे साहेब, ज्या अर्थी गेल्या इलेक्शनमध्ये बिनशर्त पाठिंबा राजसाहेबांनी दिला होता आणि त्याच्या मोबदल्यात सांगितलं गेलं होतं की मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा, काय सांगाल, कसा आनंद व्यक्त करता आज मोदी साहेबांनी या ठिकाणी अभिजात दर्जा दिलेला आहे, काय सांगाल? फार मोठी गोष्ट आहे. तुम्ही बघत असाल सन्माननीय मोदी साहेबांची जेव्हा सभा होते तेव्हा सन्माननीय राजसाहेबांनी 2-3 अटी ठेवलेल्या आहे. त्यापैकी ही होती की मराठी भाषेला दर्जा मिळाला पाहिजे, अभिजात दर्जा मिळाला पाहिजे. हा प्रस्ताव ठेवलेला प्रस्ताव त्यांनी मान्य केला. मी सर्वप्रथम मी मोदी साहेबांचे मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री आपले, त्यांचे पण मनापासून धन्यवाद मानतो की अतिशय फार मोठं पाऊल उचललेलं आहे आणि फार अभिमान वाटतो. आज तुम्ही बघत असाल सन्माननीय राजसाहेबांनी जेव्हा आवाज उचललेला तेव्हा अनेक लोकांची टिप्पण्या चालू होत्या, पण आता हे निर्णय झाल्यानंतर सगळ्यांची आवाज बंद झाला आहे. त्याचं कारणच असं आहे की महाराष्ट्राला जे जपणारा माणूस, त्याची संस्कृती जपणारा माणूस असेल तर सन्माननीय राजसाहेब असतील आणि सन्माननीय राजसाहेबांची एक प्रतिमा वेगळी झालेली आहे. याच्यामुळे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राजसाहेब व्हावेत असे सर्व मराठी भाषिक असतील त्यांची मनापासून इच्छा आहे. आणि त्याचबरोबर ते बघत असाल या ठिकाणी आमचे सचिन साळुंके असतील सचिव आमचे, त्याचबरोबर हरिभाऊ पागेर असेल यांच्या मार्गदर्शनाखाली, कविताताई असतील, नीताताई असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी आज खाऊ वाटप ठेवलं आहे. आज नगरपालिकेच्या शाळेत, या नगरपालिकेच्या शाळेमध्ये तुम्ही बघत असाल हिंदी भाषिक मुलं आहेत पण आज मराठी शिकत आहेत. फार अभिमानाची गोष्ट आहे. आज प्रत्येक नागरिकाने आपली मराठी भाषा कशी जपवावी, लिहायला पाहिजे, वाचायला पाहिजे, बोलायला पाहिजे. तर मला वाटतं सर्व आपले जे व्यवहार आहे मराठीत असले पाहिजेत. कारण मराठीचा भाषेचा जो अभिमान वारंवार उल्लेख राजसाहेब करतात की प्रत्येक मराठी पाटी, मराठी दुकानाची पाटी मराठीत असली पाहिजे, मराठीमध्ये सगळे व्यवहार चालू राहायला पाहिजे. या सगळी ही कळकळी फक्त राजसाहेबच करत होते. आता सर्व विरोधकांना यांची गप्प झाले, त्यांच्याकडे बोलण्याची काही संधी आता राहिलेली नाही. तर मला वाटतं फार अभिमानाची गोष्ट आहे. सन्माननीय राजसाहेबांकडून असंच मराठी भाषेसाठी सत्कार्य घडो ही मी शिवाजी महाराजांनी प्रार्थना करतो. सर, ज्या ठिकाणी राजसाहेबांनी बिनशर्त पाठिंबा दिला आणि त्याच्या मोबदल्यामध्ये अभिजात दर्जा याची मागणी केली, कसं पाहता त्या दूरदृष्टीला राजसाहेबांच्या? बघा, तेच ही फार मोठी गोष्ट आहे. दुसऱ्या इतर पक्षाची समजा ते सभा असती किंवा 4-5 पक्षांनी मिळून जर जी सभा असती तर कुठल्या तरी नेत्याने असं उठून सांगितलं असतं की आम्हाला 4 सीट पाहिजे वाढवून, 5 सीट वाढून पाहिजे, धुळ्याची पाहिजे, नंदुरबारची पाहिजे, नाशिकची पाहिजे, पुण्याची पाहिजे, मुंबईची. पण राजसाहेबांनी तो विचार केलेला नाही. जर राजसाहेबांनी जर हुजरे मुजरे केले असते ना तर 50 आमदार पण निवडून आले असते महाराष्ट्रामध्ये. पण त्या माणसाचं तोंडात एक पोटात एक अशी नाही आहे. जी आहे तोंडावर बोलण्याचा एक जो प्रकार आहे, जो त्यांचा स्वभाव आहे, त्या हिशोबाने मला वाटतं की जी त्यांनी मागणी केलेली अतिशय चांगल्या प्रकारची मागणी केलेली आणि संपूर्ण महाराष्ट्राने आज त्याचं कौतुक केलेलं आहे. मनापासून मी त्याचे धन्यवाद मानतो आणि असंच त्यांनी मराठी भाषेच्या मागे खंबीरपणे उभं राहावं आणि या देशाचं, या महाराष्ट्राचं नेतृत्व करावं ही आमची प्रामाणिक इच्छा मनापासून आहे. धन्यवाद. काय सांगाल ताई, आज अभिजात दर्जा मिळालेला आहे मराठीला, कसा आनंद व्यक्त करता? आमचे संदीप दादा राणे शहराध्यक्ष यांचा अभ्यासपूर्ण
आणि या अभिजात दर्जा मिळाला मराठीला, त्याबद्दलच तुम्ही सगळं ऐकलं. मी फक्त आजच्याबद्दल बोलते. मी तर खूप आनंदी आहे, पण आमचे उपशहराध्यक्ष हरिदादा पागेरा आणि शहर सचिव सचिन दादा साळुंखे यांच्या संकल्पनेतनं हा जो आनंद उत्सव साजरा केला ना, आता ह्या माझ्या मुलांना चॉकलेट्स खाऊ वाटप जे केलं ना, हा मोठा आनंद उत्सव आहे माझ्यासाठी. मी खूप आनंदी आहे माझ्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल. या पाहिजे. अभिजात दर्जा मराठी भाषेला मिळाला, त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी मराठी शाळेमध्ये आज तुम्ही या ठिकाणी खाऊ वाटप करून आनंद व्यक्त केला आहे. काय सांगत? सर्वप्रथम मी महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या सर्व गोष्टींच्या मागे जे आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे होते, ज्यांनी भर सभेमध्ये आपल्या माननीय पंतप्रधानांच्या समोर कोणत्याही अटीतटी न ठेवता, म्हणजे आमदारकीच्या खासदारकीच्या अटीतटी न ठेवता महाराष्ट्राच्या भल्याचा विचार करून जी आपली महाराष्ट्राची मराठी भाषा आहे, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा ही जी मागणी केली होती, ती मागणी मला असं वाटते 17 मेला सभा होती. मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्याच्या आतमध्ये आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी ती मागणी मान्य केली आणि आज मराठी भाषेला 7वी मराठी भाषा म्हणून अभिजात दर्जा प्राप्त झाला पूर्ण भारतामध्ये. आता त्यासाठी त्यांचं केंद्र सरकार त्याच्यासाठी अनुदान आणेल. मराठी भाषा ही बोलली पाहिजे, रुजली पाहिजे, प्रत्येक भारतातल्या प्रत्येक शाळेमध्ये ती कशी रुजवली जाईल याच्यासाठी अनुदानाची गोष्ट आणेल. त्यामुळे प्रत्येक भारतातल्या प्रत्येक ज्याला कोणाला मराठी भाषा माहीत नसेल, म्हणजे जे लहान मुलं शाळेत जातात त्यांना कोणाकोणाला माहीत नसते मराठी भाषा, त्या भारतातल्या प्रत्येक मुलाला मराठी भाषा काय असते, मराठी भाषेचा इतिहास काय असतो आणि महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज त्या माध्यमातून काय आहेत, त्यांच्याबद्दल काय हे सर्व कळेल. त्यासाठी मी आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे सुद्धा मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो. आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष संदीप राणे साहेब आणि महिला शहराध्यक्ष कविताताई वांगकर यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाखाली काल भाईंदरीत एक कार्यक्रम राबवण्यात आला होता. त्या संकल्पनेतून आम्ही विचार केला होता की आज आपण मराठी शाळेमध्ये आपल्या प्रभागात जेवढ्या मराठी शाळा आहेत त्या मराठी शाळांमध्ये आपण लहान मुलांना खाऊ वाटप करायचा, शिक्षकांना पेढे वाटप करायची, जेणेकरून जे लहान मुलं आहेत ज्यांना अजून मराठी भाषा काय आहे, अभिजात दर्जा काय असतो ह्याच्याबद्दल त्यांना कळेल. आणि आपण असे प्रोग्राम जर राबवले तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक संघटनेला, प्रत्येक पक्षाला मी विनंती करतो की तुम्ही सुद्धा आपापल्या प्रभावामध्ये असे प्रोग्राम राबवा की जेणेकरून जी लहान मुलं आहेत त्यांना फक्त ते कानातून ऐकतील आणि सोडून देतील, त्यांना माहित नाही गोष्टी आहेत काय, अभिजात दर्जा म्हणजे काय असतो, त्या अभिजात दर्जामुळे मराठी भाषेला किती कोणतं स्थान प्राप्त झालंय हे जर या लहान मुलांना आपण आज तिथे गेलो त्यांना जर सांगितलं, आमच्या कविता मॅडम असतील, राणेसाहेब असतील आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे, तेव्हा त्यांना ते घरी जाऊन त्यांच्या घरी पण सांगतील, आई वडिलांना विचारते की मराठी भाषा जेव्हा याच्यातून प्रश्न निर्माण होतील, जेव्हा लहान मुलांच्या मनात प्रश्न येतील की अभिजात दर्जा काय असतो तेव्हा त्यांच्या आई वडील त्यांना उत्तर देतील. पण त्याच्यात पहिला प्रश्न तर निर्माण झाला पाहिजे. तो प्रश्न निर्माण करण्याचा का महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्येक शाळेमध्ये जाऊन करेल अशी मला आशा आहे. आणि जेव्हा आपण मराठी भाषा या मराठी लहान मुलांच्या मनामध्ये प्रश्न, हिंदी भाषिक मुलांना जेव्हा कळेल की मराठी भाषा ही आता अभिजात दर्जा मिळाला आहे, ही एक अधिकृत भाषा झालेली आहे भारताची, तेव्हा या मराठी भाषेचा जास्त प्रसार होईल. आणि मी एवढंच सांगतो, महाराष्ट्रामध्ये आता इधर उधर किधर या सगळ्या भाषा सोडून फक्त मराठीसाठी नातं घट्ट करा आणि महाराष्ट्रामध्ये मराठी कशी रुजली पाहिजे, तुमच्या बोलण्यात कशी आली पाहिजे, आचरणात कशी आली पाहिजे याचं प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांनी याचं आचरण करावं, कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना तत्पर आहे. आज महाराष्ट्रात देखील इतर पक्ष आहेत जे मराठी मतदारांचे मतं घेतात, परंतु आज मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणून आंदोलन व्यक्त करताना दिसत नाही. बरोबर, एकदम मनातली गोष्ट आहे ही, कारण मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यापासून फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच असा पक्ष आहे जो प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम राबवतोय, कारण प्रत्येकाला आनंद झालाय हे सगळं तोंडाने सांगतायत पण करताना कोणी दिसत नाही. जेव्हा त्यांचे नेते, कोणत्याही पक्षाचं नाव नाही घेत मी, पण जेव्हा त्यांचे नेते येतील तेव्हा फटाके काय वाजवतील किंवा काय काय आतिषबाजी करतील, ठीक आहे, ते तुमचा प्रश्न आहे, तो तुम्ही करा नाही करा तो तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण आपली ही जी माय मराठी भाषा आहे, आपल्या भारताचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ही माय मराठी भाषा आहे, ज्या भाषेला आता अधिकृत दर्जा मिळाला आहे, 7वी मराठी भाषा म्हणून ही आता भारतामध्ये त्याला स्थान भेटलेलं आहे. त्याचा मला कालपासून वाटत होतं की आज प्रत्येक पक्ष, प्रत्येक संघटना याचा मोठा प्रचार करतील, फटाके वाजवतील, गोडधोड काय करतील, मिठाई वाटतील, काही पण करतील, पण आनंद व्यक्त करतील. पण आता जसं तुम्ही प्रश्न केला तसं कोणी करताना दिसत नाही, फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना करते. ठीक आहे, ते करत नसतील म्हणून आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्येक प्रभागात, प्रत्येक शहरात, प्रत्येक जिल्ह्यात आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे असे कार्यक्रम नक्की करेल. आमचे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी जसे ती महाराष्ट्राला, आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला तसं त्यांनी त्याचं ट्विट केलेलं आहे, फेसबुकवर सुद्धा टाकलेलं आहे आणि त्यांचं जे श्रेय आहे, त्यांचं यश आहे, त्याच्यामुळे आपण हा आनंद व्यक्त करतोय. तर त्यामुळे मी त्यांना काय बोलायचं सोडून बाकीचे जे कोणी करतायत नाही करतायत त्यांच्या मनात काय असेल ते काय फक्त वोटिंगसाठी करतायत, तर मी फक्त एवढं सांगतो की महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने याची जाण तर नक्की ठेवावी की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याच्या नंतर किती खुश आहेत आणि किती नाखुश आहेत.